किरण राठोड, मयूरजी आपण देखील या. पण आपण करतो आणि आतापर्यंत तुम्ही जर पाहिले असेल तर कमीत कमी ती आपल्या आयुष्यातली, कारण ज्या वेळेला जग थांबलं, कोरोनाचं संकट अखंड जगतावर आलं, त्यावेळेला याच डॉक्टरांनी प्रत्येकाचे जीव वाचवले. काळ असा होता की कोणी कोणाला हात देखील लावत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये याच डॉक्टरांनी आपले प्राण वाचवले. रुग्णवाहिका म्हटल्यानंतर सेवा देणारी ही मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपले प्राण वाचवणारे ही मंडळी आहेत आणि यांचा सन्मान मी विनंती करतोय पाटील कुटुंबियांना आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. सगळ्या कुटुंबाच्या वतीने हा सन्मान इथे केला जाईल. विकास पाटील आपल्याला विनंती करतोय आपण आज सन्मान करावा. वंदनाताई पाटील, स्वराज पाटील आपल्यालाही विनंती आहे आपण देखील या. विराज पाटील आपण देखील या. भक्ती वेदांत रुग्णालय ज्यांनी ही सेवा आपल्याला पुरवलेली आहे रुग्णवाहिकेची, आणि आतापर्यंत आपण पाहतोय अनेक गोविंदांसाठी प्रथमोपचाराची व्यवस्था या भक्ती वेदांत हॉस्पिटल मीरा रोडच्या वतीने करण्यात आली. ती रुग्णवाहिका आपण दिलीत. आपला सगळ्यांचा सन्मान आहे, आपला कर्तृत्वाचा सन्मान आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमचा हा सन्मान करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण तुम्ही देवदूत आहात. तुम्ही अशी मंडळी आहात जी नेहमीच सहकार्याच्या भावनेने रुग्णांची सेवा करत असता आणि सर्वोत्तम सेवा म्हणजेच रुग्ण सेवा. आज तुम्हा सगळ्या मंडळींचा हा भव्य सन्मान पाटील कुटुंबियांच्या वतीने इथे केला जातोय. आपल्या सगळ्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भक्ती वेदांत रुग्णालय मीरा रोड आणि तुमची ॲम्ब्युलन्स तुम्ही इथे उपलब्ध करून दिली त्याबद्दल शतशः आभारी आहोत आम्ही तुमचे. यानंतर प्रणय धायगुडे आपलं खास करून विशेष कौतुक. आपण सातत्याने सकाळपासून आपल्या बरोबर आहात, आमच्या बरोबर आहात, याविषयी सातत्याने आपण चर्चा करतो आणि तुमचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने आणि पाटील कुटुंबियाच्या वतीने मनपूर्वक आभार. आपण आता स्थानापन्न व्हा. यानंतर जाऊया परत एक वेळा आपण या दहीकाल्या उत्सवामध्ये. रेडी आहात ना? किती? 6 ना? चला सुरुवात करूया 6 तराला. जाऊया नितीनजी यांच्याकडे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष. तर आज आमच्या